श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 29 जुलै गुरुपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी गुरुचे पूजन, व्यासपूजन, दानधर्म आणि भगवान विष्णूंची आराधना केली जाते. यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष योग येत असल्यामुळे या दिवसाची पौर्णिमा खूप विशेष असणार आहे. आणखीन त्याचे महत्त्व जास्त वाढलेले आहे. तेच आज आपण आपल्या @swami-3131 या चॅनलवर पाहणार आहोत. ही माहिती संपूर्ण हा व्हिडिओ स्किप न करता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्या अगोदर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, येणारे 2 दुर्मिळ योग कोणते, सत्यनारायण पूजा कोणत्या वेळी करावी, पूजेची संपूर्ण पद्धत कोणती, मंत्र म्हणावेत कोणते, दान करावे, या दिवसाचे आध्यात्मिक फायदे. गुरुपौर्णिमा ही महर्षी वेद व्यास यांच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. महर्षी व्यासांनी वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली आणि भारतीय ज्ञानपरंपरेला दिशा दिली. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. या दिवशी गुरूंचे व आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत, गुरुमंत्राचा जप करावा, धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे, गुरु व्यक्तींना मदत करणे. या दिवशी आपल्याला जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना मदत करावी. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी 2 शुभ योगांचा संयोग होत आहे, ज्यामुळे पूजा, जप, दान आणि साधनेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. आपल्याला गुरुपौर्णिमेला सत्यनारायण पूजा कधी करावी? सत्यनारायण भगवान हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते आणि त्यासाठी पूजेसाठी साधारणपणे आपल्याला सकाळी स्नान करून संकल्प करावा किंवा संध्याकाळी शुभ मुहूर्तात पूजा करता येणार आहे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजेची. तर पौर्णिमा तिथी चालू असतानाच पूजा करणे शुभ मानले जाते. पौर्णिमा तिथी प्रारंभ हा 28 जुलै रोजीच म्हणजेच 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:18 असणार आहे पौर्णिमा तिथी, आणि समाप्ती ही 29 जुलै 2026 रोजी म्हणजेच रात्री 8:05 पर्यंत असणार आहे. तर सकाळचा शुभ मुहूर्त म्हणजेच 5:41 ते 9:05 असा हा गुरुवंदन व पूजेसाठी सर्वोत्तम मानला जाणारा हा काळ आहे. तर आपल्याला राहू काळ हा दुपारी 12:27 ते 2:08 पर्यंत राहू काळ असणार आहे. त्यासाठीच आपल्याला जी सत्यनारायण पूजा करणार आहोत अशी तर ती चालू होणार आहे रात्री 8च्या नंतर. तर त्यामुळे आपल्याला आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजी आपल्याला सकाळीच पूजा मांडून घेतली तरी चालते आणि पूजा वगैरे मांडून आपण संध्याकाळी वाचन केले, आरती वगैरे केली तरी काही हरकत नाही, कारण दिवसभर पूजा राहिली जाईल. कारण की दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजीच 8 वाजता पूजा तोपर्यंतचा हा मुहूर्त आहे. तर त्यामुळे आपण 29 जुलै रोजी सकाळी बुधवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. परंतु त्या दिवशी जो राहू काळ आलेला आहे तो 12:21 ते 2:08 पर्यंत असणार आहे. त्यामुळे आपल्याला पूजा मांडणी ही अगोदरच करून घ्यायची आहे. नाही तर तुम्हाला वेळ भेटेल तर तुम्ही 4 वाजता किंवा संध्याकाळी देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकताय. आता सत्यनारायण पूजा कधी करावी? तर 29 जुलै रोजीच आपल्याला 2026 बुधवार रोजीच पौर्णिमेच्या दिवशीच ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात करता येते. संध्याकाळची वेळ उपवास सोडण्यासाठी आणि कथेचे श्रवण करण्यासाठी उत्तम मानला जातो. त्यासाठी आपल्याला पूजेच्या दिवशीच, ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ करायचे आहे, पूजा जे स्थान आहे ते सजवायचे आहे छानपैकी, तिथे चौरंग वगैरे मांडून विष्णूंची प्रतिमा ठेवायची आहे, कलश स्थापना करायची आहे, सत्यनारायण कथा वाचायची आहे आणि प्रसाद करायचा आहे. आता आपल्याला जे साहित्य लागणार आहे, नेहमी तर तुम्ही सत्यनारायण पूजा करतच असाल तरीसुद्धा मी तुम्हाला या पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर कलश, नारळ, फुले, पंचामृत, तुळशीचे पाने, फळे, गहू किंवा तांदूळ,
नैवेद्य, शिरा, पंचखाद्य, धूप, दीप, कापूर आणि 3 सुपाऱ्या. 3 सुपाऱ्या कोणत्या त्या पण तुम्हाला मी याच्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. 3 सुपाऱ्या आणि असेल तर पानं. अशा प्रकारे हे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे. आणि या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी न चुकता आपल्याला मंत्रांचे जप करायचे आहे, नामस्मरण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा देखील आपल्याला या दिवशी जप करायचा आहे, नामस्मरण करायचे आहे. आणि आपल्या आईवडिलांची देखील आपल्याला दर्शन घ्यायचे आहे, त्यांचे पाया पडायचे आहे. अशा प्रकारे स्वामी मठात जाऊन स्वामी सेवा करावी व आपल्याला या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करायचे आहे. फळ द्यायचे आहेत. त्याचबरोबर फळे द्यायची आहेत, देऊ शकतायत. केळी देऊ शकतायत. वस्त्रदान देऊ शकतायत. वस्त्रदानामध्ये तुम्ही आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही स्वेटर देऊ शकताय, टोपी देऊ शकतायत. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दान देऊ शकताय. त्याबरोबर वस्तू द्या गरजू व्यक्तींना. पुस्तक, जर एखादे विद्यार्थी असेल त्यांना खूप शिकायची इच्छा आहे परंतु त्याच्याकडे वही पुस्तक नाही आहे तर ते दान करू शकतायत. एखाद्या आश्रमशाळेत जाऊन त्या मुलांना तुम्ही पाटी पेन्सिल पुस्तक वह्या ह्या देऊ शकतायत. हे दान खूप फायदेशीर आणि खूप त्यांना पण त्याच्यापासून काहीतरी लाभ होणारा असा हे दान आहे. गाईला चारा द्या. अशा प्रकारे मनोभावे मनातून दान करा. द्यायचं म्हणून असं दान काही करू नका. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर गुरु, ज्ञान आणि संस्कार यांचा उत्साह आहे. या पवित्र दिवशी श्रद्धेने पूजा, जप आणि सत्कर्म केल्याने अनेक पटीने मनाला शांती मिळते. अशा प्रकारे आपण जी गुरुपौर्णिमा आहे, दुर्मिळ योग आहेत, सत्यनारायण पूजा कशी करावी, पूजाची तारीख काय आहे, पूजा मुहूर्त काय आहे, पूजा साहित्य काय लागणार आहे, याची सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर ती कशी वाटली, काय वाटली ते नक्की मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.